श्रीकृष्ण लॉन्स येथे भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ पुणे शाखा जिल्हा धुळे आणि आदर्श भोई समाज सेवा भावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम मुंबई आग्रा महामार्गावरील श्रीकृष्ण लॉन्स येथे रविवार दिनांक 28 जुलै रोजी पार पडला। आदर्श भोई समाज सेवा संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश मोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। माजी नगरसेवक तथा पश्चिम खानदेश आदर्श भोई समाज सेवा संस्थेचे उपाध्यक्ष नंदलाल पगारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। भोई समाजातील 10वी-12वी परीक्षेत 75% आणि 75% अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ पुणेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर एच.एस. मोरे, दैनिक समाज सारथीचे संपादक बना फुल पगारे, आदर्श भोई समाज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा फुल पगारे, प्रदेश महासचिव तुळशीराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास फुल पगारे, सीताराम फुल पगारे, जिल्हा कोषाध्यक्ष भाईदास फुल पगारे, जिल्हा सहसचिव मनोज फुल पगारे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर फुल पगारे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम फुल पगारे, शहराध्यक्ष हरिश्चंद्र फुल पगारे, सेवानिवृत्त सहाय्यक कृषी अधिकारी गोकुळ वाडिले, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी गोरख वाडेकर, डॉक्टर प्रवीण शिंगाणे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार वामन मोरे, सेवानिवृत्त अधीक्षक जिल्हा न्यायालय येथील शांताराम फुल पगारे आदी मान्यवरांसह भोई समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामचंद्र फुल पगारे, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ तथा आदर्श भोई समाज सेवा संस्था याच्यावरती मी आज आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बाईट देत आहे। आम्ही या ठिकाणी अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ तथा आदर्श भोई समाज सेवा संस्थातर्फे आम्ही या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा साजरा केलेला आहे। या गुणगौरव सोहळा साजरा करण्याचे उद्देश एकच आहे की आपल्या भोई समाजातील जे जे काही गुणवंत विद्यार्थी आहे ते पुढे चालून आमच्या भोई समाजाचे नाव लौकिक करतील आणि आज ते आमच्या भोई समाजाचे काबीज बनलेले आहे। आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी भविष्यामध्ये IAS, IPS, IAS अधिकारी होऊन आपले समाजाचे नाव उज्ज्वल करतील।